राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार ठेवल्याचं सांगितलं जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या 16 आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली। यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला आहे। लवकरच या प्रकरणाचा निकाल लवकरच समोर येणार आहे। दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटाची आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे। संपूर्ण कागदपत्र युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर येत्या 10 जानेवारीला या संदर्भातील राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत। मात्र या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे। शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदे गटाकडे असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील अशी ही माहिती आहे। दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे देखील भाजपचं लक्ष असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून नका। धन्यवाद।